सिद्धेश्वराचं नावानं चांग आज या देवाचं गुलाल हातात घेऊन अजून या माझा मुठीतच आहे गुलाल। ठरवले एकच की जे काय या जिल्हा परिषद आणि त्या पंचायत समितीमध्ये आहेत, या भागातली जी काही जनता आहे, जी काय माझ्या घरातली लोक आहेत, कारण की काम करत असताना जी काय या मतदारसंघातली घरं आहेत, जनता आहेत, लोक आहेत, स्टुडंट आहेत, माझ्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, ह्या सर्वांना विश्वासात घेऊन ह्या सर्वांना मी परत एकदा सांगू इच्छितो की गेल्या कितीतरी वर्षापासून आपल्या या भागातले रोजगाराचा विषय असेल, प्रत्येक आरोग्यदायी विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, उद्योजकाचा विषय असेल आणि हे जे काही विषय आहे हे विषय थांबूनच आहेत। कारण की ज्या लोकांनी करावं ती लोक यात न लक्ष देता स्वतःचं घर आणि स्वतःच्या घराचा शेजारची गटर आणि रस्ता हे कधी होणार यावरच त्यांचं लक्ष आणि ह्यावरच त्यांचं 5 वर्ष जात आहे। तर पहिला हे मोडीत काढून स्वतः आम्ही सर्वसामान्य घरातून उमेदवारी घेऊन जनतेच्या समोर त्यांच्या हातात हात देऊन उभे आहे। आणि हे फिरत असताना माधवनगर असू दे, बुधगाव असू दे, सर्व जनतेचा चेहऱ्यावर हा जो काही धनुष्यबाण आहे, आमचे जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील असतील, त्यांनी कितीतरी वर्षापासून त्यांच्या रक्तातून, हृदयातून आणि या बुधगावच्या मातीतून हा धनुष्यबाण उगवत गेलेला आहे। हा धनुष्यबाण आणि मुंबई मंत्रालय ही जे काय आम्ही आता हे काम करत असताना इथून तिथपर्यंत एक दोरीच टाकत आहे, त्याच्याबरोबर काय ह्या दोरीनं आम्हाला साहेबांनी जो काही विश्वास दिला आहे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावावर आणि यांच्या या पक्षाच्या चिन्हावर आमचा पूर्ण विश्वास आहे की साहेब आम्हाला ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री होते त्या पद्धतीनं, जसं ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय त्या पद्धतीनं भरघोस अशा योजना या गावात, या जिल्ह्यात, या राज्यात पोचवल्या आहेत साहेबांनी। आणि त्याच पद्धतीनं साहेबांनी पहिला प्रश्न म्हणजे ते सर्वसामान्य कुटुंबाला असताना त्यांना जाणीव आहे जनतेची, त्यांना जाणीव आहे गोरगरिबांची, म्हणून साहेबांनी निर्णय पहिल्यांदा तोंडात आणि मनात एक घेतला, हा महिलांचा विषय घेतला आणि महिलांना पहिल्यांदा 50% आरक्षण दिले राजकारणामध्ये, जेणेकरून महिला लढतील, जेणेकरून महिलांना काय आहे आणि स्वतः महिला बाहेर पडून लोकांची कामं करतील। आणि त्या पद्धतीने 50% आरक्षण पहिल्यांदा इलेक्शनमध्ये या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं। लाडकी बहीण योजना, कितीतरी महिला वयस्कर असतील, ही महिला आपल्या महिन्याचे जे काही गोळ्या असतील, प्रत्येक महिलांचे जे काही अडचणी आहेत, या राज्यात 40% लोक भाडेकरू आहेत, त्यांना भाडंही द्यायचं असलं तर खिशात त्यांच्या पदरात, त्यांच्या पॉकेटमध्ये भाडंही नसतं द्यायला। तर शिंदे साहेबांनी हाही विचार केला की तेही विषय संपून जाईल, माझ्या बहिणींचा, माझ्या आईचा, माझ्या मुलींचा, म्हणून साहेबांनी हाही विषय केला की लाडकी बहीण योजना काढून त्यांना महिन्याला जे काय पैसे वगैरे अकाउंटला जमा होतात त्यातून त्यांचं भाडं पण निघून जाईल, त्यातून त्यांचं शिक्षणाचा पण विषय निघून जाईल, त्यातून त्यांचं हॉस्पिटलचा विषय निघून जाईल। जे वयस्कर वृद्ध महिला आहेत त्यांना जिथं कामाला जाता येत नाही, त्यांना स्वतः काहीतरी खायला घेता येईल, त्यांना स्वतःच्या गोळ्या घेता येईल, हे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत हे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार आहे, बजरंग भाऊ पाटलांचा उमेदवार आहे, यातून आम्ही जनतेसमोर उभारलेलो आहे। ही जे काही वेळ आहे ही वेळ जनतेने विसरू नये, जनतेने ही वेळ स्वतः हातात घेऊन मीच उमेदवार आहे हे जनतेनं ठरवून या गावात, या मतदारसंघात, या भारतामध्ये एकही मतदारसंघ असा कोणता नसेल की आपला बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, वाजेगाव, खोतवाडी इथं जे काही कामं होणार आहे ते हा मतदारसंघ पहिला कधी ठरेल इथंपर्यंत आम्ही काम करणार आहे।